म्हणून ऐका, समाज पैशामुळे मानतोय, घरातले लोक पैशामुळे मानतात. अहो बहीण बहीण पाठीची बहीण आहे का नाही, ती जीवापाड आपल्यावरती प्रेम करते, पण कुठवर कुठवर आपण भाऊबीजेला रक्षाबंधनात तिला काहीतरी भरगच्छ ओवाळणी टाकतोय, तोपर्यंत आपली तानातान झाली. आपण जर ओवाळणी टाकायचं बंद झालो तर ती सुद्धा आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही. पोसितो जगासी एकलाचे, पूर्ण जगाचं भरण पोषण मला एकट्याला करावं लागतंय. या जगताचा मी मालक आहे, या जगताचा मी नियंता आहे, मी मालक आहे, मी देव आहे, मी प्रभू आहे. आणि मग स्वतःच्या मुखाने देवाने स्वतःचा मोठेपणा सांगायला सुरुवात केली आणि देव फसला. ऐका, देवाने स्वतःचा मोठेपणा सांगायला सुरुवात केली. देव सांगतायत, प्रभू सांगतायत, हे तुकोबाराया तुम्हाला माहिती आहे का मी कोण येते? मग कोण आहे मी? चला गीतेमध्ये मग तुम्हाला कळेल. स्वतःच्या मुखाने भगवान परमात्मा सांगायला लागले, गतिरे बरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. हे तुकोबाराया मी या सृष्टीचं बीज आहे, मी या सृष्टीचं भरण पोषण करणार आहे, प्रत्येक जीवाचं भरण पोषण करणारा मी आहे, सर्वांना 3 टाइम अन्न देणारा सुद्धा मीच आहे, सर्वांना निवारा देणारा मी आहे, सर्वांना जन्म देणारा मी, सर्वांचा सांभाळ करणारा मी आणि सर्वांचा संहार करणारा सुद्धा मी. एवढंच नाही, मी या जगाची माता आहे आणि मी या जगाचा पिता आहे. पिता हा मत्स्य जगतो माता धाता पितामह. मी या जगाची माता आहे, मी या जगाचा पिता आहे. एवढ्यावरती भगवान परमात्मा थांबला नाही. भगवान परमात्मा सांगतात की मी या जगाचा देव आहे, मी प्रभू आहे, मी मोठा आहे, मी सामर्थ्यवान आहे. माझं सामर्थ्य माहिती का तुकोबाराया? तुकोबारायांना हा भगवान परमात्मा सांगतो, तुकोबाराया झाडाचे पानं सुद्धा माझ्या आज्ञेने हलतात, वेद सुद्धा माझ्या आज्ञेने बोलतोय, समुद्र सुद्धा माझ्या आज्ञेने हलतोय. आणि या सर्व गोष्टी ज्या होतात ना त्या माझ्या आज्ञेमुळं, कारण मी देव आहे, मी प्रभू आहे, मी जगाचा नियंता आहे, मी जगाचा मालक आहे, मी देव आहे, मी देव आहे. तुकोबाराने अर्धा तास ऐकलं, मग देवाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मग तुकाराम महाराज म्हणले, थांब जरा देवा थांब, तू देव आहेस, देव आहेस, आतापर्यंत मला 4 वेळा म्हणला, पण ऐक ना देवा, तू जो देव आहेस ना, किंवा तुला जे देव पण आहे ना, ते देव पण कुणामुळे आहे देवा? ते देव पण कुणामुळे? ते देव पण तुला जे देव पण आहे ना, ते देव पण तुझ्यामुळे नाही देवा. तुला जे देव पण आहे ना, ते देव पण तुझ्यामुळे नाही. मग तुला सर देव पण कुणामुळे आहे? आम्हा वारकऱ्यांच्या मुळे, आम्हा भाविकांच्या मुळे तुला देव पण आहे, अन्यथा तुला सुद्धा कोणी विचारणार नाही. मग तुकोबारायांनी देवाला ताळ्यावर जागेवर आणायचं ठरवलं आणि तुकोबाराय देवाला सांगतात की देवा, तू देव जरी असला पण लक्षात ठेव, तुझं जे देवपण आहे ना ते तुझ्यामुळे नसून ते आमच्यामुळे तुला देवपण आहे. अभंगाचं पहिलं शब्द आमोची आभाळे तुझा देवपण, आमोची आभाळे तुझा देवपण, आमोची आभाळे तुझा देवपण, आमोची आभाळे तुझा देव. आणि मग तुकोबाराय भगवान परमात्म्याला जाणीव करून देतात की देवा, आतापर्यंत तू 10 वेळा म्हणलास मी देव आहे, मी देव आहे, पण लक्षात ठेव देवा, तू देव जो आहेस ना, तुला जे देव पण येणार ते देव पण तुझ्यामुळे नसून ते देव पण कोणामुळे? ते देव पण आमच्यामुळे. देवा, तुला देव पण आहे, ते आमच्यामुळे देव पण आहे. ऐका लक्षपूर्वक, आपल्यासारखी सर्वसामान्य गाव येतात, शहर येतात. आपल्या गावांना शहरांना महत्व नाही, पंढरपूरला महत्व आहे. कशामुळे महत्व आहे? पंढरपूरला महत्व कशामुळे? देवामुळं. देवामुळं. ऐका, याचं खरं उत्तर असे, तुकोबाराय सांगतात की देवा, आम्ही 20 ते 25 लाख लोक आषाढी कार्तिकीला तुझ्या वारीला येतो, म्हणून तुझ्या पंढरपुराला महत्व आहे. आम्ही जर वारकरीच नाही आलो तर तुझ्या पंढरपुराला कोण विचारणार आहे? तुझ्या पंढरपुराला कोण विचारणार आहे देवा? तुझ्या पंढरपूरला, तुझ्या गावाला महत्व आहे. कुणामुळं? आम्हा वारकऱ्यांच्या म्हणून. खरं सांगा, आपण जर वारीला कुणीच नाही गेलो, काय पंढरपूरला शोभा येऊ? कोण विचारणार आहे पंढरपूरला? म्हणजे एक वाक्य लक्ष पूर्वक ऐका, देवाला मोठेपणे देवपणे ते त्याच्यामुळं नाही, ते आपल्यामुळं देवपणे आहे का नाही? आहे का नाही? मला सांगा, भारत देशाचे पंतप्रधान इथं जर आले
आणि ते जर म्हणायला लागले मी देशाचा प्रथम नागरिक आहे, मी पंतप्रधान आहे, मी पंतप्रधान आहे, असं जर सतत म्हणत राहिले तर आपल्यासारखा उठून म्हणू शकतो मोदी साहेब तुम्हाला पंतप्रधान पद आहे, पण ते तुमच्यामुळं नाही, ते आमच्यामुळे. आमच्यामुळे आम्हीच नागरिक नसतो तर तुम्हाला कोणी विचारलं असतं? तुम्हाला कोणी विचारलं असतं? तसं देवा तू देव आहेस, पण तुला जे देवपण आहे ना ते तुझ्यामुळं नाही, ते देवपण आमच्यामुळे. देवा आम्ही वारकरी नसलो तर तुला कसल्याही प्रकारची किंमत नाही. नाहीतरी देवा वारकरी सोडला तर तुला कोण किंमत देतो? कोण किंमत देतो? भगवान परमात्म्याची किंमत कशाने वाढली? भगवान परमात्म्याच्या स्तरी आणि प्रतिष्ठा वाढली कशामुळं? वारकऱ्यांच्या मुळे, भक्तांच्या मुळे, भाविकांच्या मुळे. म्हणून तू कोबऱ्या देवाला जाणीव करून की देवा तुला भाव हवा आहे, भाव. आणि तो भाव आमच्याकडे, आम्ही भाविक आहोत म्हणजे आमच्याकडे भाव आहे. म्हणजे तुकोबाने स्वतःवरती अभिमान सुद्धा घेतला नाही. नाही तर देवाचा जायचा आणि तुकाराम महाराजांच्याकडे यायचा. पण तुकाराम महाराज अत्यंत सावध. तुकाराम महाराज म्हटले देवा तुला भाव लागतो, तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये म्हणजे आम्ही भाविक येता आणि आम्हा भाविकांच्या मुळे म्हणजे आमच्याकडे जो भाव आहे त्याच्यामुळे तुला किंमत आली, तुला देवपण आलं. अन्यथा तुला कसल्या कुणी सुद्धा विचारलं नसतं. म्हणून तुकोबाऱ्या देवाला जाणीव करून देतात की देवा आमुच्या भावे तुझ देवपण, आम्हा भाविकांच्या मुळे किंवा आमच्या भावामुळे तुला देवपण आहे, अन्यथा तुला सुद्धा कोणी विचारलं नसतं. तू तरी कसला आलाय देव? आणि एक वाक्य बोलू का? मला वाटतं या भक्तांच्याकडे भाव आहे ना, भाव. हे भाव जो आहे ना ते सगळ्यात मोठं बळ आहे बघा, सगळ्यात मोठं बळ. बाबासारखं बळ जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं सुद्धा नाही. देव अत्यंत बलवान आहे, अत्यंत बलवान. पण देवाचं सुद्धा बळ भावाच्या बळापुढे फिकं पडते बघा. करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे हरी मुखे मना, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. वा भाव बळे आकळे येरवी नातकळे, करतळे आवळे तैसा हरी. वा सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तो भगवान परमात्मा भावाने वश होतो, भावाने. अन्यथा तो मिळणं, तो प्राप्त होणं एवढं सोपं नाही. तो भगवान परमात्मा अत्यंत बलवान आहे, अत्यंत बलवान आहे, अत्यंत फार मोठं बळ आहे त्याच्याकडे. पण त्याच्या बळापेक्षा सुद्धा भावाचं बळ मोठं आहे. भावाचं बळ त्याच्यापेक्षा सुद्धा काय, देवाच्या बळापेक्षा सुद्धा मोठं आहे. मग तुकाराम महाराज सांगतात की देवाच्या बळाचं भावाच्या बळापुढं काहीच चालत नाही. भावाच्या बळापुढं देवाचं बळ सुद्धा फिक्क पडते बघा. देवाचं बळ सुद्धा फिक्क पडतं. विठाला 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 विठाला. भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, हे भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ,
सांगतात की या भावा पुढे देवाचं सुद्धा बळ चालत नाही. भावाचं बळ एवढं मोठं आहे, इको कमी करा. भावाचं बळ किती मोठं आहे तुकाराम महाराज सांगतात की या बळापुढे देवाचं सुद्धा बळ चालत नाही. खरं तर देव फार बलवान आहे. किती बलवान? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. एवढा बलवंत असणारा बलवान असणारा भगवान परमात्मा, पण त्या देवाचं बळ भावा पुढे चालत नाही. भावात किती बळ आहे? तुका म्हणे भाव जवळी धरणे आणि देवाला सुद्धा जवळ धरून आणता येतं भावाच्या बळामुळं. म्हणून भाव असला पाहिजे. भाव ऐका बरं का, परमार्थामध्ये एक गोष्ट मुख्य आहे ती म्हणजे भाव, आणि बाकीच्या गोष्टी अमुख्य येतात. त्या गौण आहेत. गौण मुख्य आणि गौण आलं लक्षात. किंवा त्याला शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झालं तर परम आणि अवांतर. परम म्हणजे काय? परम म्हणजे मुख्य. परम म्हणजे असलंच पाहिजे. अवांतर म्हणजे असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. साधं सोपं बोलू का? मुख्य आणि अमुख्य. मुख्य कशाला म्हणतात? जी गोष्ट असायलाच पाहिजे, ज्याच्याशिवाय जमत नाही त्याला म्हणायचं मुख्य, त्याला म्हणायचं परम. आणि जे असली तरी चालते आणि नसली तरी चालते त्याला म्हणायचं अवांतर, त्याला म्हणायचं अमुख्य. बाकी सर्व गोष्टी अमुख्य येतात, पण भाव नावाची गोष्ट मात्र मुख्य आहे. मुख्य म्हणजे भाव असायलाच पाहिजे. ज्याला देव हवा आहे ना, ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्याच्याकडे भावच असायला पाहिजे. भाव असलाच पाहिजे, कारण ते मुख्य. भाव असावाच लागतो. बाकीच्या गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात. कसं? जरा ऐका उदाहरण. मला सांगा, लग्नामध्ये एक गोष्ट मुख्य आहे आणि बाकीच्या गोष्टी अमुख्य येतात. बाकीच्या गोष्टी असल्या तरी चालतात आणि नसल्या तरी चालतात, पण एक गोष्ट असावी लागते. मला सांगा, बाकीच्या गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात, आहे का नाही? कशा? ऐका, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. मला सांगा, भले मोठे वराडी असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात. तुम्ही फक्त चालतात म्हणायचं, बाकी सगळं मी सांगतो. वराडी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. मंडप असला तरी चालतो, नसला तरी. कार्यालय असलं तरी चालतं, नसलं तरी. घोडा असला तरी चालतो, नसलं तरी. वाजंत्री असले तरी चालतात, नसले तरी. जेवण असलं तरी चालतं, नसलं तरी. नवऱ्या मुला मुलीचे मावशी काका असले तरी चालतात, नसले तरी. मामा मामी असले तरी चालतात, नसले तरी. कलवऱ्या असले तरी चालतात, नसल्या तरी. मुला मुलीचे आई बाप असले तरी चालतात, नसले तरी. मुलगा मुलगी असले तरी चालतात, नसले तरी. नाही चालणार. हो, मग लग्न कुणाचं? मग लग्न कुणाचं? ऐका, नवरदेव नवरी हे असायलाच पाहिजे, याला म्हणायचं मुख्य. मग बाकी काही असो किंवा नसो त्याच्याशी घेणं देणं नाही. काही असतं तरी चालतं, नसतं तरी चालतं, त्याला म्हणायचं अमुख्य. पण लग्न म्हटलं की नवरदेव नवरी मात्र असायलाच पाहिजे, त्याला म्हणतात मुख्य. तसं परमार्थ म्हटला की भाव असायलाच पाहिजे, त्याला म्हणतात मुख्य. आलं लक्षात? आहे का नाही? याला म्हणायचं मुख्य म्हणजे भाव असायला पाहिजे. परमार्थात भाव मुख्य. अजून एक उदाहरण सांगतो, मी तुमच्या पोटकोना लक्षात येईल. मला सांगा, स्वयंपाक म्हटलं स्वयंपाक की स्वयंपाकामध्ये बाकीचे पदार्थ असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात, पण एक पदार्थ मुख्य ते असावा लागतो. मला सांगा, स्वयंपाकामध्ये तेल असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. म्हणा ना पटापट. चालतं. हे सरला काय चालतं म्हणा मोठ्याने. तेल असलं तरी चालतं, नसलं तरी. शेंगदाणे असले तरी चालतात, नसले तरी. मिरची असली तरी चालते, नसले तरी. जिरी मोहरी असले तरी चालते, नसले तरी. आणि मीठ असलं तरी चालतं, नसलं तरी. हा हा आणि मग खाली उतरण का अन्न? खाली उतरल का? घशाच्या खाली अन्न उतरणार नाही. ऐका, पदार्थ म्हटलं, स्वयंपाक म्हटलं, जेवण म्हटलं की बाकीच्या गोष्टी असल्या तरी चालतील, नसल्या तरी चालतील, पण मीठ मात्र असायलाच पाहिजे. ऐका, मीठ नसल, अन्नामध्ये मीठ नसल तर मला वाटतंय मीठ नसल ते अन्न माणसाने नीट खाऊन दाखवावं. ज्याच्यात मीठ नाही ते नीट खाऊन दाखवा. आजचं पाकिट तुम्हाला देऊन टाकतो बघा. मला सांगा, मीठ नसल तर जेवण जातं का? जेवण जात नाही महाराज. म्हणून अन्नामध्ये मीठ असायला पाहिजे आणि योग्य प्रमाणात मीठ असायला पाहिजे. ऐका, माझे तुकोबराय सांगतात, ज्याच्यामध्ये मीठ नाही ते अन्न चवी देत नाही, आणि चवी दिले नाही तर आपलं जेवण होऊ शकणार नाही. माझे तुकोबराय सांगतात, चवीने दे अन्न, 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 चवीने दे अन्न,
चवीने दि अन्न ज्यात नसता लवण. तुकोबरे सांगतात की ज्याच्यामध्ये लवण, लवण म्हणजे मीठ, मिठाला लवण असं म्हणतात. समुद्रापासून बनलं म्हणून लवण. ज्या पदार्थामध्ये मीठ नाही ना ते पदार्थ चव देत नाही. मीठ नाही ना चव देत नाही. चव नसल तर घशाच्या खाली अन्न उतरणार नाही. म्हणून अन्नामध्ये मीठ अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं किती महत्वाचं आहे बघा ना तुम्ही. मीठ फार महत्वाचं आहे. मीठ नसेल ना तर व्यवस्थित जेवणच जात नाही आपल्याला. काय झालं, वैकुंठामध्ये एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहेत. वैकुंठामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी सत्यभामा होते आणि रुक्मिणी सुद्धा होते. सत्यभामेने विचारलं, सत्यभामेने देवा मी तुम्हाला आवडते का, आवडते का, आवडते का म्हटल्याच्या नंतर देव म्हटले, सत्यभामा हे काय विचारणं झालं का, अगं तूच मला आवडते, तू मला आवडते, तुम्हाला भयंकर आवडते. ते मुलं जरा दाप ना थोडीशी, मुलं दाप थोड्यासाठी. आता विठाला विठाला पोर पोर दापत. ऐका, सत्यभामेने आणि विचारलं देवा मी आवडते का. देव म्हटले सत्यभामा अगं तुम्हाला खूप आवडते, तुम्हाला जीवापाड आवडते. सत्यभामेचं झालं की रुक्मिणीने विचारलं. रुक्मिणी म्हटली देवा मी तुम्हाला आवडते का, आवडते का. रुक्मिणीने विचारल्याच्या नंतर भगवान परमात्मा देव म्हटले अगं रुक्मिणी हे काय विचारणं झालं का, तू सुद्धा मला खूप आवडते, तू सुद्धा मला भयंकर आवडते. पुढे सत्यभामेने विचारलं देवा मग मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते. ऐकते ना सगळे, फार महत्वाचं आहे बरं का, फार महत्वाचे. ऐका, त्यावेळेला ते असणारे सत्यभामा विचारते मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते. देव म्हटले सत्यभामे तू मला बर्फीप्रमाणे आवडते, आणि साधी बर्फी नाही मलई बर्फी, बर्फीप्रमाणे तुम्हाला आवडते. मग रुक्मिणीने विचारलं देवा मी कशाप्रमाणे आवडते. देव म्हटले रुक्मिणी तुम्हाला मिठाप्रमाणे आवडते. बरं वाटलं असं वे रुक्मिणीला, तिला बर्फी केलं आणि मला मीठ केलं. इतका राग आला भगवान परमात्म्याला. त्या सारे रुक्मिणी आता खवळू लागले देवा तिला बर्फीची उपमा दिले आणि मला मिठाची उपमा दिली असं का. त्यावेळेला भगवान परमात्म्याने उत्तर दिलं ना ते अत्यंत महत्वाचे, आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवण्यासारखे. ऐका लक्षपूर्वक. भगवान परमात्मा सांगतात की रुक्मिणी ऐक, जेवणाचं ताट समोर आलं, ताटामध्ये अनेक पदार्थ असतात, त्या पदार्थांमध्ये बर्फी असली तरी चालते नसली तरी चालते, पण जे ताट आलं ज्याच्यात पदार्थ येतात त्या पदार्थामध्ये मीठ मात्र असावंच लागतं, असावंच लागतं. बर्फी असली तरी चालते नसली तरी चालते पण मीठ मात्र असावंच लागतं. तसं माझ्या जीवनात सत्यभामा असली तरी चालेल नसली तरी चालेल, पण रुक्मिणी तू मात्र माझ्या जवळ असायलाच पाहिजे. जसं मीठ आहे ना तसा भाव आहे बघा. परमार्थामध्ये बाकीची साधनं असतील तरी चालतात नसतील तरी चालतात, पण भाव मात्र असावाच लागतो. मग तुकोबरे देवाला सांगतात की देवा आमच्याकडे भाव आहे, भाव आमच्याकडे भाव आहे, भावाचं बळ आहे. म्हणून देवा तुला खरं सांगू का, तू देव आहेस किंवा तुला देव पण येणार, ते देव पण तुला नसून तुझ्यामुळे नसून ते आमच्यामुळे, कारण आमच्याकडे भाव आहे म्हणून आमुची या भावे तुझं देव पण. म्हणून लक्षात ठेवा देवाच्या बळापेक्षा भावाचं बळ अत्यंत मोठे बघा. भाव असायला पाहिजे. भाव किती मोठे एक उदाहरण सांगतो आणि आपली सेवा जरा उरकती घेतो, कारण मला वाटतं नाही जास्त कीर्तन हाताला लागलं तरी चालेल, पण हे लय महत्वाचं आहे. 4 घास हाती लागले पाहिजेत. नाही कीर्तन जास्त झालं तरी चालेल पण जेवण वेळेत मिळलं पाहिजे. काय झालंय आता नेमकं आता प्रचाराचे दिवस येतात निवडणुकीचे, आपलं कीर्तन सुरू व्हायला आणि ते गडी नेमकं 7लाच आलं बघा. बरं त्यांनाही वेळ दिला पाहिजे कारण 12 महिने आपले त्यांच्याकडे परत कामं असतात. मग ते जाता करता आपल्याला अर्धा तास गेला. 7:30ला कीर्तन चालू झालं, पण चालू जरी 7:30ला झालं तर मी 7:30 वाजवणार नाही. आता तुम्ही म्हणता कुठून 7:30 आली बुवा 7:30 अजिबात वाजवणार नाही, वेळेत पूर्ण करणार. अगदी 5 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम द्यायचं. ऐका, देवाच्या बळापुढं भावाचं बळ मोठे, भावाच्या बळापुढं देवाचं बळ फिकं पडतं. कसं फिकं पडतं ऐका. काल्याच्या कीर्तनात तुम्ही प्रसंग ऐकलेला असेल पण पुन्हा एकदा ऐका. गोपाळ सगळे यमुनेच्या तीरावरती आले आणि गोपाळने ठराव केला. कृष्ण आला नव्हता, कृष्ण पाठीमागं होता. इको थोडा कमी करा. कृष्ण अजून घरी होता, गोपाळ आले आणि गोपाळाने ठरवलं आज कृष्णाला आपल्यात खेळायला घ्यायचं नाही, खेळायला घ्यायचं नाही. ठराव झाला एक मताने आणि कृष्णाला अर्ध्या तासानंतर कृष्ण आल्याच्या नंतर कृष्णाला
कृष्णाल्याच्या नंतर कृष्णाने या गोपाळांच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात केली, पण कुणी याच्याकडे बघायला तयार नाही. असं होतं का नाही? सगळे आधीच जमलेले असावं आणि आपण मागं असावं. एक तर पहिली गोष्ट, जे आधीच्यांचं काय झालंय हे मागून येणाऱ्याला काही माहीत नसतं, काही माहीत नसतं. आणि मग आपण त्यांच्यात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं आधीच नियोजन झालेलं असतं, ते काय आपल्याला जवळ करत नाही. कृष्णाचं तेच झालं. कोणी त्याच्याबरोबर यायला तयार नाही. कृष्ण म्हणला, रे पण झालं काय ते तरी सांगा. तुम्ही काय मला माझ्याशी बोलत नाही, मला का तुमच्यात घेत नाही ते तरी सांगा. त्या गोपांनी सांगितलं, कृष्णा आम्हाला तुझ्याबरोबर बोलायचं नाही आणि तुझ्या गाया सुद्धा आमच्यात ठेवायच्या नाहीत. मग काय कर? कृष्णाला सांगितलं, कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा कृष्णा, तुझी गोधने म्हणजे गाई निवड आणि चालायला लाग. आजपासून तू आमच्यात थांबायचं नाही. आजपासून तू आमच्यात थांबायचं नाही. तुला आमच्यात आम्ही घेणार नाही. तू आमच्यात खेळायचे नाही आणि तू गाई सुद्धा चारायचे नाही. कृष्ण म्हणला, रे पण झालं काय? झालं काय? आता ही गवळण अख्खी बघून घ्या. कान्होबा निवडी आपली गोधने, याच्यात सगळ्यांची तक्रार आली बघा. तुझ्या आई शानी नाही, चांगली नाही. तुझा वडील चांगला नाही. तुझा सारा बैल चांगला नाही. तुझ्या गाया चांगल्या नाहीत. आता हे सांगितलं असतं, पण वेळ आपल्याकडे थोडा आहे म्हणून सांगत नाही. कधीतरी काल आलेलं मग सांगेल त्या वेळेला. तुझ्या काहीच आणि चांगलं नाही कृष्ण, आम्हाला भयंकर त्रास होतो. मग कृष्ण एक काम कर, आता तू तुझ्या सरे गाय निवड आणि तू निघून जा. कृष्ण म्हटला, रे असं करू नका. कृष्णाला आधी वाटलं ही चष्टवरी चाललंय का नो, पण विषय गंभीर होत गेला. जसा विषय गंभीर झाला तसं कृष्ण परमात्मा आता हळवा हळवा होत चालला. कृष्ण परमात्म्याला आता राहावेना. कृष्ण म्हटला, बाबांनो मला तुमच्यातून वेगळं करू नका. गोपाळ म्हटलं, अजिबात थांबायचं नाही. थांबायचं नाही म्हटल्याच्यानंतर कृष्णाला वाईट वाटायचं. कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अश्रू रडायला लागला कृष्ण. या गोपाळांच्यातून वेगळं व्हायचं सहन होणार नाही. देवाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. देव रडायला लागला. एवढंच नाही, भगवान परमात्मा या विश्वाचा मालक आहे, जगाचा मालक आहे, पण त्या गोपाळांना हात जोडू लागला, मला तुमच्यातून बाजूला करू नका, मला तुमच्यामध्ये खेळाय घ्या. गोपाळ म्हणले, अजिबात नाही, अजिबात नाही. हा म्हटला, बाबांनो निस्ता हात जोडलं तर तुमचं समाधान होत नाही ना, मी लोटांगण घालतो तुमच्या पायावरती, लोटांगण. कृष्ण परमात्म्याने साष्टांग दंडवत घातला. कुणाला? कुणाला? गोपाळांना. गोपाळांच्या पायावरती हा भगवान परमात्मा नतमस्तक झाला, रडायला लागला, हतबल झाला. गोपाळांना विनंती करू लागला, मला तुमच्यातून वेगळं करू नका. सुंदर प्रसंग ऐका. का कुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. अरे क्षणभर त्याला सांगितलं आमच्यातून जा. क्षणभर काय 6 महिने नाही बाजूला काढला. किती वेळ म्हणजे अजून बाजूला व्हायचंय. फक्त सांगितलं आमच्यात राहू नको. पण तेही भगवंताला सहन झालं नाही. तो भगवान परमात्मा काकुळतीला आला, गोपाळांचे पाय धरू लागला, गोपाळांची माफी मागू लागला. फार मोठा प्रसंग आहे, पण आपल्या कामापुरता बस झाला. तो भगवान परमात्मा गोपाळांच्या पाया पडू लागला, काकुळतीला आला, मला बाजूला करू नका, मला बाजूला करू नका. हे गोपाळांना विनंती करू लागला. कोण गोपाळ आहेत? सामान्य गोपाळ. हा देव आहे, जगाचा मालक आहे, पण जगाच्या मालकाचं देवाचं बळ गोपाळांच्या भावापुढं कमी पडलं. म्हणून तो परमात्मा गोपाळांचे पाय धरू लागला. याला म्हणायचं भावाचं बळ देवाच्या बळापेक्षा सुद्धा मोठं आहे. तुकोबरे सांगतात की देवा ते भावाचं बळ आमच्याकडे आहे, आम्ही भाविक आहोत आणि आम्ही भाविक आहेत म्हणून तू तुला देवपणे नाही तर तुला सुद्धा कोणी विचारलं नसतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवा आमुचिया भावे तुझं देव पण ते का विसरून राहिलासे. अरे तू विसरलास देवा, आमच्यामुळे तुला देवपणे, आमच्यामुळे तुला मोठेपणे हे तू विसरलास, पण विसरून चालणार नाही देवा, आमच्यामुळे तुला मोठेपणे. आणि मग तुकाराम महाराज म्हटले देवा तुझी चुकी नाही, ही कलियुगाची आणि मृत्यू लोकाची रीतच आहे. कोणती रीत आहे? कठीण काळामध्ये लोकांनी मदत करायची आणि एकदा का ज्याला मदत केली तो श्रीमंत झाला, तो मोठा झाला, तो समर्थ झाला की ज्याने मदत केली त्याच्या उपकाराला विसरल्याशिवाय राहत नाही. जो समर्थ झाला तो केलेल्या उपकाराला विसरतो. देवा तुझी पण तीच गंमत झाली सांगण्याकरता अभंगाचं दुसरं चरण. समर्थासी नाही उपकार स्मरण, समर्थासी नाही उपकार स्मरण, समर्थासी नाही उपकार स्मरण, समर्थासी नाही
उपकार स्मरण समर्थासी नाही उपकार समर्थासी नाही उपकार स्मरण समर्थासी नाही उपकार स्मरण समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवणा वाचोनिया दिल्या आठवणा वाचोनिया समर्थाची नाही उपकार समर्थाची नाही उपकार स्मरण दिल्या दिल्या वाचोनिया समर्थासी नाही उपकार स्मरण समर्थासी नाही उपकार तुकोबा देवाला सांगतात की देवा अरे सध्याच्या काळामध्ये जगाची ही रीतच आहे. कोणती रीत आहे? समर्थासी नाही उपकार स्मरण समर्थाला उपकाराची जाण राहत नाही. ही सध्याची रीतच आहे का नाही? ही सध्याची रीत आहे. तुकोबा देवाला सांगतात की देवा तुझा दोष नाही, तुझा दोष नाही. सध्याचा काळच असा आहे. अरे ज्याच्यावरती उपकार केला ना त्याला भानच राहत नाही, त्याला ध्यानच राहत नाही. आपल्यावरती अमुक अमुक लोकांनी उपकार केला होता, मग पुढच्या मिळाल्या की आपल्याला त्यांना सांगावं लागतं जरा आमच्याकडे ध्यान द्या, आमच्यामुळंच तुम्ही आला या, आमच्यामुळंच तुम्ही आलाय, जरा आमच्याकडे पण ध्यान द्या, आहे का नाही? पण खुर्ची मिळाली की भानच राहत नाही, कुणाची आठवणच होत नाही. खुर्ची मिळाली की काय हे नाही, डायरेक्ट 4.5 वर्षांनीच आठवण होती बघा. आणि मग म्हणावं लागतं मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, कशाला येईन नाही का? आणि मग त्यासाठी काय करावं लागतं? सतत ज्यांनी उपकार केला त्यांची आठवण ठेवावी लागते, ज्यांनी उपकार केला त्याची जाण ठेवावी लागते, जाण. मग ऐका तुकाराम महाराज सांगतात की देवा तुझंही तसंच झाले, सर्वसामान्य माणसासारखं झाले. लोक संकटाच्या काळामध्ये आपण एखाद्याला मदत केली आणि तो संकटातून बाहेर पडला, कालांतराने तो श्रीमंत झाला, तो समर्थ झाला, तर तो मनुष्य ज्याने उपकार केला त्याच्या उपकाराला विसरल्याशिवाय राहत नाही. पण विसरू नये बुवा, जी लोक केलेल्या उपकाराला विसरतात ती लोक जीवनामध्ये पाप कमवतात. पाप विसरायचं नाही कधी, उपकाराला कधी विसरता कामा नये. तुम्ही उपकारावर पुन्हा उपकार करा, नाही उपकार करता आला तरी चालेल, फक्त उपकाराचं स्मरण ठेवा, तरी तुम्हाला पुण्य लागेल. पण तुम्ही एखाद्याने तुमच्यावरती उपकार केला आणि तुम्ही त्याच्यावरती विसरला किंवा अपकार केला तर तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्याने उपकार केला ना, ज्याने उपकार केला ना त्याच्या उपकाराला कधी विसरता कामा नाही, विसरता कामा नाही, विसरू नका कधी. देवा तुझं तसंच झाले, समर्थासी नाही उपकार स्मरण. दिल्या आठवण वाचून देवा तुला आठवण करून द्यावी लागते. देवा तुला आठवण करून द्यावी लागते की तुझ्यावरती आमचा उपकार आहे, तुझ्यावरती आमचा उपकार आहे. आहे का नाही हो? भक्ताचा उपकार देवावरती आहे का नाही? आहे ना? अहो प्रत्येक भक्ताचा देवावरती उपकार आहेत. कोणता उपकार आहे? संसाराच्या नावे घालोनिया शून्य किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी, एवढ्या संसाराची राख रांगोळी करायची, तुझं चिंतन करायचं, हा देवावरती उपकार नाही का? मग देवा तुझ्यावरती आमचा उपकार आहे, मग काय कर, या उपकाराची जाण ठेव आणि आमच्यामुळं तुला देव पण हे लक्षात ठेव, विनाकारण तू विसरू नको. तुकोबा देवाबरोबर भांडतात. पुढे तुकाराम महाराज सांगतात की देवा तू निर्गुण निराकार होतास रे, निर्गुण निराकार असताना तू होता, तुला कोण विचारित होतं, तुला कोण ओळखत होतं? कोणी सुद्धा तुला ओळखत नव्हतं, तुला कोणी मानित नव्हतं, तुला तुझी पूजाही कोण करीत नव्हतं. पूजा कराय मूर्तीच नव्हती तर पूजा कोणाची करायची? तू सगुण साकार नव्हता, निर्गुण निराकार होता, कसा लोकांना कळणार? मग काय केलं देवा? आमचा तुझ्यावरती हा उपकार आहे की तुला आम्ही हट्ट घेतला आणि अवताराला आणलं, तुला सगुण साकार आम्ही केलं. चळन वळण सेवकाच्या बळे, आम्हा सेवकांच्या मुळे तुला चळन वळण म्हणजे तू सगुण साकार झाला, तू सगुण साकार झाला, नावारूपाला आला आणि म्हणून लोक तुझी पूजा करू लागले, अन्यथा तुला कोणी ओळखत नव्हतं. चळन वळण सेवकाच्या बळे, निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. तू निर्गुण निराकार होतास,
पण आमच्यामुळे सगुण साकार झाला. आमचा तुझ्यावरती हा सारा उपकार आहे देवा. आता एक काम कर, एक तर उपकाराला विसरला ते विसरला, आता मी फार रागावलोय. एक काम कर, लवकर माझ्यावर कृपा कर, मला लवकर जवळ घे, माझ्यावरती कृपा कर आणि माझा राग शांत कर. मला जवळ घेन, माझा राग शांत कर, कारण मी आता भांडायला आलोय. पण हे माझं भांडण थांबव. पण कधी थांबल? तू कृपा केली तर, तू जवळ घेतलं तर. मग लवकर माझ्यावरती कृपा कर, माझा राग शांत कर. अभंगाचं शेवटचं चरण.